तर नमस्कार मित्रांनो, मी युवराज स्वागत करतो तुमचं ऑफिशियल 7262च्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो आपला टेक्निकल व्हिडिओ येत आहे, त्यामुळे व्हिडिओला हा शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मित्रांनो थंबनेल पाहून तर तुम्हाला समजलंच असेल की आपण नेमका आज कोणत्या विषयावर बोलणार आहोत। तर मित्रांनो आयुष्मान कार्ड म्हणजेच आपल्या भारत सरकारची जी योजना आहे आयुष्मान कार्ड म्हणजेच 5 लाखाचा मोफत विमा। तर हेच कार्ड कशा पद्धतीने आपण ऑनलाईन घरबसल्या काढू शकतो हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे। थोडाही वेळ न घालवता मित्रांनो आज आपण आपल्या स्क्रीनकडे वळू आणि आयुष्मान कार्ड कशा पद्धतीने ऑनलाईन काढायचे हे पाहू। चला तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे beneficiary.nha.gov.in या वेबसाईटवर क्लिक करून ही वेबसाईट क्रोमला किंवा गुगलला ओपन करायची। मित्रांनो तुम्ही आयुष्मान कार्ड हे 2 प्रकारे काढू शकतात। प्ले स्टोअरवरती जाऊन आयुष्मानचं जे अधिकृत ॲप आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही ॲप हे आयुष्मान कार्ड काढू शकतात आणि मी जी ही लिंक दिली या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं आयुष्मान कार्ड हे घरबसल्या काढू शकतात। बऱ्याच वेळा मित्रांनो ॲपला भरपूर सर्व्हरचा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळं ही लिंक जी आहे ती बेटर राहील, त्यामुळे तुम्ही या लिंकनुसारच तुमचं आयुष्मान कार्ड जे आहे ते काढून घेऊ शकतात। सगळ्यात आधी तर काय करायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेनिफिशरी आणि ऑपरेटर असे 2 ऑप्शन या ठिकाणी दिसत आहेत। तर ऑपरेटर हे ऑप्शन फक्त जे अधिकृत जे CSC सेंटरवाले आहेत ते काढू शकतात आणि बेनिफिशरी जे आहे ते म्हणजे सामान्य कोणताही व्यक्ती या ठिकाणी आयुष्मान कार्ड काढू शकतो। तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी बेनिफिशरी म्हणून एक मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर वरती जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी कॅप्चा जो आहे तो टाकून घेतो। कॅप्चा टाकून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, खाली सिलेक्ट मोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी सिलेक्ट मोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नो ऑप्शन या ठिकाणी दिसतंय, म्हणजे ऑपरेटरसाठीच मित्रांनो या ठिकाणी जे मोडचं ऑप्शन आहे ते आहे आणि जो बेनिफिशरीमधून करणार आहे त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं ऑप्शन नाही। तर आपल्याला व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय या बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण जो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकलेला आहे त्याच्यावर एक OTP प्राप्त होईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी जशाची तसा टाकून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी OTP टाकून घेतो मित्रांनो। कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही लॉग इन या बटनवर क्लिक करता तर तुमच्या पुढं नवीन पोर्टल या ठिकाणी ओपन होईल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्कीम दिलेली आहे, नंतर स्टेट, सब स्कीम, डिस्ट्रिक्ट आणि सर्च बाय या ठिकाणी हे अशा प्रकारे ऑप्शन आल्यानंतर आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शनवर स्टेटवर सिलेक्ट करून आपलं जे स्टेट आहे ते या ठिकाणी आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण खाली सब स्कीमवर आल्यानंतर सगळ्यात लास्टला जे ऑप्शन दिसते PMJAY MGPJAY या ऑप्शनवर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपला जिल्हा विचारेल, या ठिकाणी आपला जिल्हा टाकून द्यायचा आहे। त्यानंतर सर्च बाय म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने सर्च करणार आहे, मी या ठिकाणी आधार नंबरने या ठिकाणी सर्च करणार आहे। तर मित्रांनो तुम्ही आधार कार्डने सर्च करू शकता किंवा फॅमिली आयडीने सुद्धा या ठिकाणी सर्च। तर मित्रांनो जसंही आपण सर्च या बटनवर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात 1 फॅमिली फाउंड या ठिकाणी जे आहेत या फॅमिलीमध्ये किती जणांचे आयुष्मान कार्ड या ठिकाणी झालेले आहेत ही सगळी डिटेल या ठिकाणी येऊन जाईल मित्रांनो। मी याच्या आधीच जे आहे ते मित्रांनो हे सगळे आयुष्मान कार्ड काढून घेतलेले आहेत, त्यामुळे इथं काही दिसत नाही एखादं पेंडिंग। जर एखादं पेंडिंग असतं तर तिथं ऑथेंटिकेट हे ऑप्शन आलं असतं आणि ऑथेंटिकेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जो आधार नंबर लिंक आहे याच्यावर आपल्याला ते घेऊन गेलं असतं आणि त्या आधारवर एक OTP आला असता। OTP आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तो OTP टाकल्यानंतर जे आहे ते आधार जे आयुष्मान कार्ड आहे ते आपल्याला डाउनलोड करता आलं असतं आणि काढता आलं असतं। या ठिकाणी हे सर्व जे आहे ते अप्रूव्ह झालेले आहेत। मी या ठिकाणी तुम्हाला हे कार्ड जे आहे ते डाउनलोड करून दाखवतो। तर मित्रांनो जसंही आपण डाउनलोड या बटनवर क्लिक करतो असं 2 मिनटं जे आहे ते 2 सेकंद या ठिकाणी लोडिंग घेईन मित्रांनो आणि लोडिंग घेतल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते काही टर्म अँड कंडिशन येतील ते आपल्याला अलो करायचे आहेत। अलो केल्यानंतर पुढं अशा प्रकारचं जे आहे ते इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल। आपल्याला बेनिफिशरी OTP आणि जो आधार कार्डला मोबाईल नंबर आहे लिंक त्याच्यावर एक OTP येईल। ते दोन्ही OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे व्यवस्थित मित्रांनो। मी या ठिकाणी पटापटा जे आहे ते OTP टाकून घेतो।
OTP टाकून झाल्यानंतर मित्रांनो असं काही सेकंद लोडिंग होईल आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात खाली जे आहे ते आयुष्यमान कार्ड या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे आणि हे मित्रांनो आपल्या PDF पद्धतीने जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे। याची मित्रांनो आपण प्रिंट काढून घेऊ शकतो किंवा PVC द्वारे या ठिकाणी याला तयार करू शकतो। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमचं जे आहे ते आयुष्यमान कार्ड म्हणजेच भारत सरकारची योजना 5 लाखाचा विमा जो आहे तो उतरवू शकतात। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।